नारायण नाव वडे जनधन माता पिता एकच विषय तो म्हणजे देव. आणि महाराज म्हणतात की देवाला कैवारी करा. एकदा का देव कैवारी झाला की मग कशाचं स्थान नाही. द्रौपदीनं देवाला कैवारी केलं बघा. धर्मराजा जेव्हा जुगारामध्ये हरला, आपली सर्व संपत्ती चौघा भावंडांसहित हरला आणि मग काय करावं म्हणून त्याने द्रौपदीला पणाला लावलं. शेवटी द्रौपदी हरली आणि मग कौरव जिंकले. कौरवांना आनंद झाला आणि पांडव निस्तेज होऊन एका बाजूला बसले. आता कौरव जिंकले, कौरवांना आनंद झाला, कौरवांना वाटा मिळाल्या, दुष्टांना वाटा मिळाल्या. आणि मग दुर्योधनाने सांगितलं दुशासनाला की जा आणि त्या द्रौपदीला घेऊन ये. आणि दुशासनाने गेला आणि द्रौपदीचे केस धरले आणि द्रौपदीला ओढायला लागला. द्रौपदी म्हणते की अरे मी रजस्वला आहे, माझ्या अंगावर एकच वस्त्र आहे आणि अशा अवस्थेत मला सभेत नेणं योग्य नाही, बरोबर नाही. दुशासन म्हणाला ते काही का असेना, आम्ही तुला खेळात जिंकलंय, तुला दासी केलंय. आणि तसंच भर सभेमध्ये केसांना धरून ओढत ओढत द्रौपदीला भर सभेमध्ये आणलं. भरी सभा में द्रौपदी ठारी, भरी सभा में द्रौपदी ठारी, राज रखो हमारी ओढत ओढत आणलं. दुर्योधन म्हणतो की द्रौपदी अगा त्या पांडवांकडे काहीच राहिलेलं नाहीये, तू आता यांच्याकडे राहून काय करणार आहेस, तू आता माझी पटराणी हो, माझ्या मांडीवर बस. तेव्हा द्रौपदीला वाटलं की अरे एवढे माझे पती सिंहासारखे असतानाही दुर्योधन मला असं बोलायला लागलाय आणि माझे पती गप्प काय शांत का बसलेत. कारण त्या सभेमध्ये मोठमोठे रथी महारथी पंडित ऋषी मुनी शास्त्री पितामह भीष्माचार्य सर्व बसलेले होते. सर्वांनी माना खाली घातल्या. पण भीमाला ते शब्द सहन झाले नाही. भीमाला ते शब्द सहन झाले नाही. भीम गदा घेऊन उठला. तेवढ्या धर्मराजाने काय केलं, भीमाचा हात धरला आणि भीमाला खाली बसवलं. म्हटलं भीमाने खाली भीम खाली बसला म्हणून. तेव्हा द्रौपदी म्हणते दुर्योधनाला की अरे मी तुझ्या मांडीवर बसण्याऐवजी भीमाची गदा नक्कीच तुझ्या मांडीवर बसेल. मी तुझ्या मांडीवर बसण्याऐवजी भीमाची गदा नक्कीच तुझ्या मांडीवर बसेल. दुर्योधनाची तळपायाची आग मस्तकात गेली. तो म्हणाला की भर सभेमध्ये द्रौपदीचे वस्त्र हरण कर. दुर्योधन असं म्हणाला. दुशासन आला वस्त्र हरण करणार, तेवढ्यात द्रौपदीने भगवंताचा धावा सुरू केला. कोठे गुंतलास द्वारकेच्या राया, वेळ गा सखया लागेला, दीनानाथ ब्रिज सांभाळ्या पुले, नको पाहू केले पाप पुण्य. आणि म्हणून मग महाराज म्हणतात की देव कैवारी करा. देव कैवारी करा म्हणजे तुम्हाला सुख प्राप्त होईल. कारण या जगामध्ये तो देवच सुखरूप आहे, दुसरं कोणीही नाही. सुखरूप आहे सा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो. दुसरं कोणीही सुखरूप नाही. आणि मग देवाला कैवारी करण्यासाठी सुख प्राप्तीसाठी तुम्हाला वारी मागावी लागेल. मग कोणती वारी मागावी लागेल तर मल्हारीची वारी मागावी लागेल. वारी मल्हारीची माझ्या
प्राप्ती करता तुम्हाला वारी मागावी लागेल. कोणती वारी? तर मल्हारीची वारी. मल्हारी, मल्ल अधिक आरी म्हणजे मल्हारी. मग हा मल्ल कोण होता? तर कृत युगामध्ये बघा, मनी आणि मल्ल नावाचे दैत्य, त्यांनी ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेवाकडनं वरदान प्राप्त करून घेतलं. ब्रह्मदेवाने त्यांना वरदान दिलं की तुमचा कोणी वध करू शकणार नाही, तुमचा कोणी पराभव करू शकणार नाही. आणि हे वरदान प्राप्त झाल्यामुळे ते दैत्य उन्मत्त झाले, लोकांना त्रास देऊ लागले, त्यांची घरं उद्ध्वस्त करू लागले, ऋषी मुनींची तपश्चर्या यज्ञ भंग करू लागले. आणि या त्रासाला कंटाळून ऋषी मुनी इंद्रदेवाकडे गेले. इंद्रदेवांना मग या दैत्यांच्या वधाची प्रार्थना करू लागले. इंद्रदेव म्हणाला की नाही, त्यांना ब्रह्मदेवाचं वरदान आहे, मी काही करू शकत नाही, कारण त्यांनीच मला दोनदा हरवलेले, माझं चिंद्र असं डगमगत आहे, मी काही करू शकत नाही. मग म्हटले काय करायचं? म्हटले आपण भगवान विष्णूंकडे जाऊयात. आणि मग सर्व ऋषी मुनी इंद्रदेव वैकुंठात भगवान विष्णूंकडे आले आणि स्तुती करू लागले. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. भगवान विष्णू म्हणाले काय आज सर्व ऋषी मुनी देव इकडे कसं काय? तेव्हा इंद्रदेव म्हणतात की देवा, तुझी सर्व जाणसे, तू सर्व काय जाणतोस, तुझ्यापासून काय लपलेलंय? त्या मनी आणि मल्ल नावाच्या दैत्यांनी सर्वत्र हाहाकार माजवलाय. आता तुम्हीच आमचं त्यांच्यापासून रक्षण करा. त्या भगवान विष्णू म्हणतात की त्यांनाही ब्रह्मदेवाचं वरदान दिलेले, त्यांचा कोणी वध करू शकणार नाही. म्हटले मग काय करायचं? मग भगवान विष्णू म्हटले की आपण भगवान शंकरांकडे जाऊया. आणि मग आले कैलासावर भगवान शंकरांकडे आणि भगवान शंकरांची स्तुती करू लागले. कैलास राना शिवचंद्र मौळी वनिंद्र माथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ बीन शंभो मज कोण तारी रविंदु दावा नलपूर्ण भाळी स्वतेज नेत्री तिमिरोग जाळी ब्रह्मांडधीशा मदनंदकारी तुझ बीन शंभो मज कोण तारी ब्रह्मांडधीशा उठ चंदनाची कपाल माला वित गौतमीची पंचानना विश्वनिवांतकारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. विठ्ठल आणि सर्व ऋषी मुनी देव भगवान शंकरांना शरण गेले आणि या मनी मल्ल दैत्यांच्या त्रासापासून मुक्त होण्याची प्रार्थना करू लागले. आणि मग तेव्हा भगवान शंकरांनी मार्तंड भैरवांचा अवतार घेतला. तुका मने महादेव तोची झाला खंडेराव तोची झाला खंडेराव झाला खंडेराव. आणि मग भगवान शंकरांनी मार्तंड भैरवांचा अवतार घेतला आणि आपलं 7 कोटी येळकोट सैन्य घेऊन त्या मनी आणि मल्ल दैत्यांवर युद्ध पुकारलं. घनघोर युद्ध झालं, भयंकर युद्ध झालं.
आणि मग त्या मणी आणि मल्लदैत्यांना आपला मृत्यू दिसायला लागला, मरण दिसायला लागलं. आणि मग ते भगवान शंकरांना म्हणजे खंडेरायांना शरण आले. आणि तो मणी नावाचा दैत्य म्हणाला की खंडेराया मला तुमच्या पायाशी जागा द्या, माझा अश्वरूढ रूप तुमच्या जवळ राहू द्या. आणि तो मल्ल नावाचा दैत्य म्हणाला की खंडेराया तुमच्या नावा अगोदर माझं नाव आलं पाहिजे. आणि तेव्हापासनं मग मार्तंड भैरवांना काय म्हणतात, काय नाव पडलं, मल्हारी मार्तंड. मल्ल आधी आरी, मल्हारी, मल्हारी मार्तंड असं नाव पडलं. विठ्ठल. आणि तो दिवस म्हणजे चंपाषष्ठी. या दिवशी बघा मार्तंड भैरवाला आंबोळेचा नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी रोडगा, वांग्याचं भरीत याचाही नैवेद्य दाखवला जातो. आणि त्यातलाच काही भाग नैवेद्य म्हणून कुत्र्यालाही दाखवला जातो. आणि नंतर वारी मागितली जाते. बघा वारी म्हणजे कोणती, आपण पंढरपूरची वारी करतो ती नाही. वारी म्हणजे कोणती, मल्हारीची वारी. देव्हाऱ्यातला खंडोबा ताटात घेऊन त्यावर भंडारा उधळतात, खोबरं ठेवतात, नैवेद्य ठेवतात, सर्व साहित्य मांडल्यावर मग 5 माणसं बोलवून तळी उचलण्यासाठी 5 माणसं बोलवतात. शिव मल्हारी मल्हारी, येळकोट येळकोट, जय मल्हार असा जयघोष करून तळी उचलतात. आणि मग देवाला नैवेद्य दाखवल्यावर 5 घर वारी मागितली जाते. ज्ञान कोटंबा घेऊन आलो द्वारी, बोध भंडार लावीन परोपरी, एका जनार्दनी विनवी श्रीहरी, वारी देवणी प्रसन्न मल्हारी. बघा प्रत्येक देवी देवताचे भक्त हे वेगवेगळे असतात, त्यांचे वेशही वेगवेगळे असतात. आता विठ्ठलाचे भक्त म्हटलं की बघा वारकरी, गळ्यात तुळशीची माळ, कपाळाला चंदन, गळ्यात विणा, भगव्या पांढरे शुभ्र वस्त्र, हे विठ्ठलाचे भक्त. शंकराचे भक्त म्हटलं की गळ्यात रुद्राक्षाची माळ, कपाळाला विभूती आणि भगवे वस्त्र. देवीचा भक्त म्हटला की गोंधळी, गळ्यात कवड्याची माळ, कपाळाला कुंकवाचा मळवट. आणि खंडोबाचे भक्त म्हटलं की वाघ्या आणि मुरळी, वाघ्या आणि मुरळी. हे काय आपल्यापासून वेगळे नाहीत बघा, हे आपल्यापासून वेगळे नाहीत. कारण खंडोबा हा नवसाला पावणारा देव आहे. कुणाला मुलबाळ होत नसेल तर खंडोबाला नवस केल्याने मुलबाळ होते. आणि मग तो प्रथम झालेला मुलगा असो किंवा मुलगी असो, तो खंडोबाचा प्रसाद समजून खंडेरायाला सोडून दिले जाते, अर्पण केले जाते. तीच म्हणजे वाघ्या आणि मुरळी. ते खंडोबाचे परम भक्त आहे. आणि या नवसाचं वर्णन करताना जनाबाई म्हणतात बघा की खंडेराया तुझं करीती न वसू, मरू दे रे सासू खंडेराया, सासू मेल्यावरी तुटेला आसरा, मरू दे रे सासरा खंडेराया, सासरा मेलिया होईल आनंद, मरू दे ननंद खंडेराया, ननंद मेलिया होईन मोकळी, गळा घालीन झोळी भंडाराची, जनी मने खंडेराया उघेच मरू दे, एकटीच राहू दे पायापाशी. विठ्ठल. जनाबाई नवसाचं वर्णन करतात. अशा अनेकांनी नवस केले बघा, त्यांना संतती झाली, मुलबाळ झालं. आणि मग तीच म्हणजे वाघ्या आणि मुरळी. पण या ठिकाणी महाराज म्हणतात की मुरळीच पाहू नका, मुरळीस पाहू नका. पण या ठिकाणी कोणती मुरळी सांगितली आहे, इच्छा रूपी मुरळीस पाहू नका, पडाल नरकाद्वारी. कोणती मुरळी, इच्छा रूपी मुरळी सांगितली आहे. मुरळी म्हणजे बंधन नसलेली बाई, तिला कुणाचंही बंधन नसते. पण इतर ज्या स्त्रिया असतात त्यांना बंधन असते बघा. बालपणी वडील सांभाळतात, तरुणपणी पती सांभाळतो, म्हातारपणी मुलगा सांभाळतो. पिता रक्षंती कौमारे, भर्ता रक्षती यौवने, रक्षंती स्थविरे पुत्रा, न स्त्री स्वातंत्र्य मरते. स्त्री जीवनाला स्वातंत्र्य नाही. आणि या ठिकाणी इच्छा रूपी मुरळी सांगितली आहे. आणि ती इच्छा म्हणजेच वासना.
ती वासना कशावरही जाते. म्हणून त्या वासनेच्या संगतीत जाऊ नका. वासनेचे संगे नको जाऊ म्हणा. पहा त्या रावणा काय झाले. रावण वासनेच्या संगतीत गेला बघा. त्याचे काय झालं. सीतेवर वासना ठेवली. शेवटी तोंडात घालण्यासाठी सोन्याचा तुकडा सुद्धा मिळाला नाही. मग एवढ्या संपत्तीचा काय उपयोग झाला. त्याला कारण फक्त वासना. जड भरत राजा भगवत भक्त होता. त्याला 5 मुलं होती. बहुज्ञ होता. श्रद्धापूर्वक भक्ती भगवंताचं नामस्मरण कीर्तन भजन करायचा आणि त्याचं फल देवालाच अर्पण करायचा. तो भक्तीत एवढा रमला की त्याने आपली सर्व संपत्ती राज्य आपल्या मुलांमध्ये वाटून दिलं आणि हरिहर क्षेत्राच्या ठिकाणी गेला. तिथे गंडकी नदीच्या किनाऱ्यावर काठावर आश्रम करून राहायला लागला. आराधना करू लागला. आणि असंच एक दिवस आराधना करत असताना तहानेने व्याकुळ झालेली हरणी त्या ठिकाणी आली आणि पाणी पिऊ लागली. आणि तेवढ्यात तिच्या कानावर वाघाची डरकाळी आली. ती घाबरली. 2 जीवाची होती. घाबरली आणि तिने पाण्यात उडी मारली आणि तिचा गर्भ पाण्यात पडला. घाबरली, पाण्यात उडी टाकली, तिचा गर्भ पाण्यात पडला. आणि हे जडभरत राजाने पाहिलं. त्याला दया आली. तो गेला आणि त्या पाडसाला घेऊन आपल्या आश्रमामध्ये आणलं. त्याचं पालन पोषण करू लागला. त्याच्यावर प्रेम करू लागला. आणि हळूहळू त्याला त्या हरणाचा हळूहळू त्याला लळा लागत गेला. मोह लागत गेला. तो त्या हरणाच्या नादामध्ये देवाला विसरायला लागला. फक्त हरिण हरिण रात्रंदिवस हरिण हरिण हरिणच. जड भरत राजा